आजच्या या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वीच्या तासाला आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतमालाच्या किमतीतील चढ-उताराची कारणे आणि परिणाम पाहितलेले आहेत. कारणांमध्ये आपण पाहितलं की शेतीचं हंगामी स्वरूप असतं, शेतमाल बाजार यंत्रणा अ, अ, पारंपरिक पद्धतीवर जास्त चालते. व्यापाऱ्यांचं संघटन असतं आणि म्हणून ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. अ, त्याचबरोबर इतरही कारणे, शासकीय धोरण आहे त्याला उदासीनता, शासकीय धोरणाचीही उदासीनता आपण पाहितलेली आहे. त्याचबरोबर हवामानातील बदल आहे. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती असते किंवा अ, बियाणं याच्यामधील भेसळ असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील, की शेतकऱ्यांची अडचणी असतील, कर्जबाजारीपणा असेल, या सर्व गोष्टी आपल्याला अ, शेतमालाच्या अ, किमतीत चढ-उतार होणारे असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये मुख्यतः आपण पाहितलं की शेतमालाची किंमत ही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत असते. आता मागणी आणि पुरवठ्याला कुठेही उत्पादन खर्चाचा टच नसतो. आता पहा, जगामध्ये फक्त आपण पाहितलं तर एकच वस्तू अशी आहे, की जिची मागणी आणि पुरवठ्यानुसार किंमत ठरते, ती म्हणजे शेतमाल. बाकी सर्व वस्तूंच्या किमती या उत्पादन खर्चानुसार ठरत असतात. उत्पादन खर्च अधिक त्यांचा नफा त्यामध्ये ॲड असतो. त्यांचा तर निर्माण करणारच म्हणजे उत्पादनाच्या घटकाचे तर नफे त्यामध्ये ॲड असतात. साधारण किरकोळ विक्रेत्याचाही नफा त्यामध्ये ॲड असतो आणि नफ्याचं प्रमाण आपण पाहतो किरकोळ विक्रेत्याचं 50% 100% असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. ₹5 ची वस्तू किरकोळ विक्रेते ₹10 ₹20 पर्यंत विक्री करतात. एवढ्या प्रमाणात त्यांचा नफा ठरलेला असतो. म्हणजे ज्या वस्तू तंत्रज्ञानावर निर्माण होतात. परंतु आपण पाहतो की शेतमाल च्याच बाबतीत अशा प्रकारचं धोरण आणखीन हे बदललेलं नाही. जे परंपरागत पद्धतीने चालू आहे, तेच या पद्धतीने आजही भारतामध्ये हे चालू आहे. याला कुठेही उत्पादन खर्चाचा विचार केला जात नाही आणि त्यामुळे मनमानी किमतीवर शेतमालाची खरेदी व्यापाऱ्यांकडून होत असते, ग्राहकांकडून होत असते आणि आपण पाहतो की शेतीचं हंगामी स्वरूप असल्यामुळे एकाच वेळी शेतीचा पुरवठा वाढतो, शेतमालाचा पुरवठा वाढल्यामुळे व्यापारी संघटित असतात आणि शेतमालाच्या किमती पाडतात. मग कमी किमतीमध्ये शेतमाल मोठ्या प्रमाणात खरेदी करतात आणि ऑफ सीझनमध्ये ते चांगल्या किमतीला विकून ते नफा कमवतात, गब्बर होतात, श्रीमंत होतात. आपण जर पाहितलं या तुलनात्मक स्थितीचा विचार जर केला, एखाद्या व्यापाऱ्याची आर्थिक स्थिती मागील 10 वर्षामध्ये, उद्योजकाची मागील 10 वर्षातील आर्थिक स्थिती किंवा किरकोळ व्यापाऱ्यापर्यंतची आर्थिक स्थिती 10 वर्षापूर्वीपर्यंतची पाहितली आणि 10 वर्षापर्यंतच्या कालावधीत शेतकऱ्याची आर्थिक स्थिती पाहितली, तर शेतकरी आपण पाहतो की मायनसमध्ये गेलेला आपल्याला दिसून येतो आणि इतर त्याच्या जीवावर व्यापार करणारे, त्याच्या जीवावर पोट भरणारे किंवा त्याचाच माल ऑफ सीझनमध्ये विकणारे लोकं कुठल्या-कुठं गेलेले आहेत, श्रीमंत झालेले आहेत. त्यांच्याकडे मोठ्या फार प्रमाणात नफा किंवा त्यांनी पुढे त्याच्यावर आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात किंमत मिळवलेली आहे आणि त्याचा फायदा त्यांनी करून घेतलेला आहे. की एकीकडे अशी अवस्था ही राष्ट्राला विकासाकडे नेणारी नसते, की समतोल विकास झाला पाहिजे. सर्वच घटकांना विकासाच्या संधी प्राप्त झालेल्या पाहिजे. कुणावरही यामध्ये अन्याय होता कामा नये. म्हणून आपण पाहतो की शेतमालाच्या किमती जास्त पडू नये म्हणून आजच्या तासाला आपल्याला दुसरी बाजू पाहायची आहे, की शासकीय उपाययोजना पाहायच्या आहेत, की शासन काय करतं? आता शासनाची भूमिका काय आहे? अशा प्रकारचे चढ-उतार होत असतील, बदल होत असतील शेतमालाच्या किमतीमध्ये, तर शासन आपण पाहतो, की यामध्ये हस्तक्षेप करतं. फारच जर खुल्या बाजार व्यवस्थेतील फारच शेतमालाच्या किमती जर कमी पातळीवर आल्या, तर शासन त्यामध्ये हस्तक्षेप करतं आणि स्वतः खरेदी करून अतिरिक्त पुरवठा कमी करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून होत असतो आणि पुरवठा कमी झाला की पुन्हा किंमतीमध्ये स्थिरीकरण येतं असं आपल्याला दिसून येतं. परंतु आपण पाहतो की यामध्ये शासकीय पातळीवर उदासीनता असलेली आपल्याला दिसून येते. शासकीय पातळीवर आपण पाहतो की शासनाची उपाययोजना सर्वात महत्त्वाचं आपण पाहतो की शासन अ, हे आधारभूत किमती ठरवतं आणि आधारभूत किमतीनुसार शेतमालाचा पुरवठा मोठ्या फार प्रमाणात वाढला तर खरेदी करतं
जेणेकरून मार्केटमध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल निर्माण होईल. आपण पाहतो की सरकार गरिबांना धान्याचा पुरवठा करण्यासाठी रेशनिंग म्हणजे जे आपण स्वस्त धान्य दुकान असतात, त्या दुकानाच्या माध्यमातून गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा करतं. त्यासाठीही शेतमाल मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचं काम शासनाकडून होत असतं आणि त्यामुळे अ, शेती हंगाम जरी असला तरी आणि शेतमालाचा पुरवठा एकाच वेळी होत असला तरी म्हणजे सरकारकडून मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी होत असते आणि त्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेतील पुरवठ्याचा समतोल मागणीच्या प्रमाणात राहतो आणि त्या प्रमाणात किंमत स्थिरीकरण ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असतो. आपण पाहतो की अ, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला की महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भात सर्वात जास्त कापसाचं पीक आहे. त्याचबरोबर नंतर सेकंडला आपण पाहतो की सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात आणि मग यांच्या हंगामामध्ये यांचं जर पाहितलं उत्पादन सर्वांचं उत्पादन एकाच वेळेला येतं. त्यामुळे पुरवठा वाढतो आणि अशा वेळेस शासन स्वतः खरेदी करतं. आपण पाहतो की फेडरेशनच्या माध्यमातून शासन अ, मागील बऱ्याच वर्षापासून आपण पाहतो की कापसाची खरेदी करतं, सोयाबीनची खरेदी करतं, तुरीची खरेदी करतं, मुगाची खरेदी करतं. परंतु आपण पाहतो की ही सगळी यंत्रणा शासकीय पातळीवर आहे. परंतु ही यंत्रणा वेळ चुकून जागी झाल्यामुळे तोपर्यंत शेतकऱ्यांचा माल विकला जातो. आपण पाहतो की खरं पाहायला गेलं तर आता अर्ली व्हरायट्या सगळ्या आलेल्या आहेत की ज्या कमी कालावधीत शेतामध्ये उत्पादन देत आहेत की 3 महिन्यात, 4 महिन्यात आता शेतातलं पीक येत आहे किंवा 6 महिन्यात पीक येत आहे. पूर्वीच्या काळी आपण पाहत होतो, तर यालाच 8 महिने, 10 महिने लागायचे किंवा 12 महिने लागायचे. परंतु आता नवीन संशोधनानुसार जास्त प्रमाणात आपण पाहतो कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे बियाणं आता संशोधित केल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्याचं जरी किमती एखाद्या वेळेस कमी झाल्या, तर उत्पादकता वाढून किमतीमधील गॅप भरून निघण्याचा प्रयत्न तशा प्रकारचा होत असतो. आणि आपण पाहतो की शासकीय पातळीवर संशोधनालाही खूप महत्त्वाचं स्थान शासनाकडून दिलं जातं, की आपण पाहतो की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सिंचनाचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिरायती शेतीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे पावसावर आधारित शेतीचं प्रमाण जास्त आहे किंवा कोरडवाहू शेतीचं प्रमाण जास्त आहे. मग कोरडवाहू शेतीमध्ये येणारी पीक पद्धती किंवा त्यानुसार बियाणांचं संशोधन कोरडवाहू आणि ओलिताखालील असं वेगवेगळ्या प्रकारात भारतामध्ये केल्या जातं. आपण पाहतो की स्वतंत्र विभाग यासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, शेतीच्या नियोजनासाठी शासकीय पातळीवर राबत आहे. आपण पाहतो की शासन कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या धोरण आखतं, योजना आखतं. तशा प्रकारच्या योजना किमतीतील चढ-उतार फार मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी शासकीय पातळीवर बरेच प्रयत्न केले जातात आणि त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे किमान आधार किंमत म्हणजे मिनिमम प्राईस सपोर्ट पॉलिसी अशा प्रकारची एक पॉलिसी गव्हर्नमेंटची असते, की अ, हे गव्हर्नमेंट किंमत ठरवतं. गव्हर्नमेंटचं किंमत ठरवतं म्हणजे कृषी विभाग किंमत ठरवतो. त्याला आपण कृषी खर्च व मूल्य आयोग आपण म्हणतो. 1965 ला या मूल्य आयोगाची स्थापना झालेली आहे. हा मूल्य आयोग कृषी वस्तूच्या किमती ठरवतो आणि किमती ठरवत असताना अ, अशा प्रकारे सगळ्याच गोष्टींचा त्यामध्ये विचार केला जातो. पण अलीकडे आपण पाहतो, की सुरुवातीला कृषी मूल्य आयोगाकडून कृषी मालाची किंमत ठरवत असताना शेतकऱ्याच्या श्रमाचा विचार केला जात नव्हता. बऱ्याच गोष्टींचा विचार केला जात नव्हता. पण अलीकडे आता हळू त्यामध्ये परिवर्तन जसं होत आहे किंवा शेतकऱ्यांच्या जसजशा सूचना येत आहेत किंवा शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने पॉझिटिव्ह जे चांगलं करता येईल त्या अनुषंगाने आता शासकीय पातळीवर अशा प्रकारचे बदल करून नवीन धोरणामध्ये लवचिकता आणून काळानुसार किंवा सूचनेनुसार बदल करून त्यामध्ये आता आपण पाहतो की की आधारभूत किमतीमध्येही शासन आता मोठ्या प्रमाणात दरवर्षी वाढ करत आहे. पूर्वी आपण पाहतो की यामध्ये वाढ 1% 2%च व्हायची. परंतु चलनवाढ ही 10% असायची, 7% असायची, 8% असायची किंवा किमती खुल्या मार्केटमध्ये कमी असायच्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काही फार लाभ झाला नाही. परंतु आज आपण पाहतो की आता गव्हर्नमेंटने याचा कायदा देखील आणलेला आहे, की आधारभूत किमतीच्या कमी
जर एखाद्या व्यापाऱ्याने शेतमाल खरेदी केला, तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं तशा प्रकारचा कायदा शासनाने आणलेला आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांना जे त्यांच्या शेतमालाच्या किमतीतील बदल होतो किंवा चढ-उतार होतात आणि त्यामुळे जे आर्थिक नुकसान होतं, ते नुकसान होऊ नये म्हणून त्याला संरक्षण मिळावं, या अनुषंगाने आता शासकीय पातळीवर विशेष असे प्रयत्न केले जात असलेले आपल्याला दिसून येते. मागील 4 वर्षामध्ये आपण पाहतो, की शासनाने मोठ्या प्रमाणात तुरीची खरेदी केलेली आहे, सोयाबीनची खरेदी केलेली आहे, कापसाची खरेदी केलेली. शेतमाल बराच प्रमाणात खरेदी करतं. परंतु आपण पाहतो, की त्याचबरोबर खुल्या मार्केटमधील खरेदी विक्रीचं वरही शासनाचं नियंत्रण पाहिजे किंवा तिथे जर शेतकऱ्यांची लूट होत असेल, तर तिथेही शासनानं कायदे आणले पाहिजेत. तशा प्रकारचं कोणी लूट केली तर त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे, की शासकीय कायद्यांचा धाक व्यापाऱ्यांना जर निर्माण झाला, तर शेतकऱ्यांना निश्चितच न्याय मिळू शकतो आणि तो मिळवून देण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवरून झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे किंमत धोरण न शा शासकीय पातळीवर राबवलं जातं. त्या धोरणाची वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतील. उद्दिष्टे शेतीविषयक किंमत धोरणाची काही उद्दिष्टे यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे, की शेतमालाच्या उत्पादनात वाढ करणे. आपण पाहतो, की शासनाचं म्हणजे शेतीविषयक जे धोरण आहे, ते कंप्लीट शेतीचा विकास करण्याच्या अनुषंगाने, शेतीची उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने, शेतीमध्ये निरंतर विकासाच्या बाबतीतलं हे धोरण असलेलं आपल्याला दिसून येते, की जेणेकरून कायमस्वरूपी शेतीमध्ये सुधारणा होऊन, बदल होऊन तंत्रज्ञानात्मक पातळीवर असतील, संस्थात्मक पातळीवर असतील किंवा इतर रचनात्मक पातळीवरचे असतील, हे बदल होऊन त्याचा लाभ शेतकऱ्याला कसा होईल यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जातात. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शेतीविषयक किंमत धोरणाची काही उद्दिष्टे शासनाने ठरवलेले आहेत. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट शेतमालाच्या उत्पादनात वाढ करणे. आपण पाहतो, की उत्पादनात जर वाढ करायची असेल, तर अनेक गोष्टी कराव्या लागतात. काय कराव्या लागतात? एक तर आधुनिक बियाणं वापरावं लागतं, आधुनिक खते वापरावी लागतील, माती परीक्षण करावं लागेल. त्याचबरोबर पिकांचं संरक्षणाच्या अनुषंगाने कीटकनाशकांचा, पेस्टिसाइडचा वापर करावा लागेल आणि यासाठी हे सगळं करण्यासाठी त्याचबरोबर मशागतीसाठी आपण पाहतो, की तंत्रज्ञानाचा अवलंब स्प्रेसाठी म्हणजे फवारणीसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब जर केला, तर कमी वेळात अ, शेतीची कामं होतील आणि त्यामुळे वेळच्या वेळेत कामं झाल्यामुळे काय होईल, की पीक चांगलं येईल आणि त्यामुळे पिकाची उत्पादकता वाढेल. त्याचबरोबर शासकीय पातळीवर आपण पाहतो, की सिंचन वाढवण्याचाही प्रयत्न होतो. आपण पाहतो, की शेतीला जर म्हणजे सिंचनाची व्यवस्था झाली, की उत्पादन दुप्पट वाढतं आणि गॅरंटेड वाढतं. हमी असते, की 100% उत्पादन खर्च भरून येऊ शकतो. जी निसर्गावर आधारित शेती आहे, तिचा खर्च भरून निघेल याची काही गॅरंटी सांगता येत नाही. कारण कोणत्याही एका आठवड्यात पीक चांगलं असेल, खूप जोमानं पीक दिसतं आणि लगेच दुसऱ्या आठवड्यात पीक ते आपण पाहतो, की पूर्णतः खलास होतं किंवा करपून जातं. तर अशा प्रकारची अवस्था नैसर्गिक पद्धतीवर आधारित असलेली शेतीमध्ये दिसून येते, की 15 दिवसाचा गॅप पडला तर पीक सगळं करपून जातं. पावसामध्ये गॅप पडला तर. परंतु आपण पाहतो, की जर सिंचनामध्ये आपण आधुनिक सिंचनाच्या सोयी केल्या. आपण पाहतो, की शासनाने मधामध्ये जलसिंचन योजना आणली. त्याचबरोबर अ, अ, आपण पाहतो की विहिरीसाठी शासन शेतकऱ्यांना अनुदान देतं. त त शेतामध्ये तळे निर्माण करण्यासाठी अनुदान येतं. पाणी अडवा, पाणी जिरवा अशा प्रकारच्या विविध योजना. आपल्या शेतातलं पाणी आपल्या शेतात जिरलं पाहिजे यासाठी शासनही शासकीय पातळीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बांध बंदिस्ती म्हणा किंवा तशा प्रकारचं नाला सरळीकरण म्हणा, खोलीकरण म्हणा, जलयुक्त शिवार आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची एक योजना शासनाने आणली होती आणि तिच्या माध्यमातून अ, अ, आपण पाहतो की वॉटर लेव्हल जमिनीची पाणी क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये काही प्रमाणात यशही शासनाला मिळालेलं आहे. जेणेकरून ऑफ सीझनमध्ये या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होऊन अ, शेती शेती शेतकऱ्यांना एक खात्रीचं उत्पादन मिळवण्यासाठीचा प्रयत्न शासकीय पातळीवर करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर हे उपलब्ध पाणी जर काटकसरीने वापरलं तर जसं की आपण पाहतो परंपरागत पद्धतीने सिंचन व्यवस्था आपण केली, तर काय होतं की
की त्यामध्ये फार काही जमीन पाण्याखाली येत नाही. कारण आपण पाहतो की पाण्याचा वेस्टेज खूप होतो. परंतु आधुनिक सिंचन पद्धतीच्या साधनांचा जर वापर केला, तर आपण पाहतो की परंपरागत सिंचनामधून 1 एकर जमीन भिजत असेल, तर तेवढ्याच पाण्यात आधुनिक सिंचनाचा वापर केला, तर 5 एकर जमीन पाण्याखाली येऊ शकते. म्हणजे पाण्याचा जर काटकसरीने वापर केला, तंत्रज्ञानाचा त्यामध्ये उपयोग केला, तर अशा प्रकारचा बदल होऊ शकतो आणि या बदलाचा लाभ शेतकऱ्याच्या पिकाच्या वाढीकरिता, उत्पादनाकरिता आणि उत्पादकतेकरिता अ, अनुकूल असतो किंवा लाभदायक असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि या अनुषंगाने मग आधुनिक जी साधने आहेत सिंचनाची, यासाठी शासन वेगवेगळं अनुदान देत असतं आणि विहिरीसाठी अनुदान आहे, शेततळ्यासाठी अनुदान आहे. अ, आधुनिक ड्रिप इरिगेशन करायचं असेल तर त्यासाठी शासन अनुदान देतं. शेती च्या मशागतीसाठी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर मोठ्या फार प्रमाणात अनुदान आहे. अवजारे घ्यायची असेल तर अनुदान आहे. फवारे घ्यायचे असतील पीक फवारायला तर त्यासाठीही अनुदान. प्रत्येक गोष्टीला शासन अनुदान देतं. परंतु त्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या पातळीवर झाला पाहिजे किंवा त्यांनी तो केला पाहिजे असं आपल्याला दिसून येतं आणि आज बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यामध्ये ही जाणीव आणि जागृती शासकीय पातळीवरून झाल्याचे आपल्याला दिसून येते आणि त्याचा लाभ आज शेतकरी घेत आहेत आणि त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या शेतमालाची उत्पादकता वाढलेली आपल्याला दिसून येते. दुसरं उद्दिष्ट आहे शेतमालाच्या किमतीत होणाऱ्या बदलांवर नियंत्रण ठेवण्याकरिता शेतमालाच्या किमती स्थिर ठेवणे. आपण पाहतो की पुरवठा जर शेतकऱ्याचा शेतमालाचा वाढला तर व्यापारी लोकं किमती कमी करतात. मग पुरवठा वाढू नये यासाठी शासन स्वतः शेतमालाची खरेदी करतं. तशा प्रकारचे नियोजन करतं आणि त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात समतोल राहून किंमत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर या किंमत धोरणाच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शेतमालाच्या संयोगामध्ये आवश्यक ते बदल घडवून आणणे. आपण पाहतो की अ, की विविध म्हणजे शेतीच्या क्षेत्रामध्ये विविध बदल करण्याचं कार्य किंवा आधुनिक अ, अ, आपण पाहतो का आता शेतीचं हे व्यापारीकरण झालेलं आहे. शेतीलाही उद्योगाचा दर्जा देण्याचा आता प्रयत्न होत आहे. उद्योग म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. शेतीकडे नफा मिळण्याचं साधन म्हणून पाहिलं पाहिजे. परंपरागत शेती कुठपर्यंत करायची? परंपरागत शेतीच्या माध्यमातून विकास होत नाही. जर आधुनिक प्रकारची शेती केली, तर मोठ्या प्रमाणात विकासाच्या संधी निर्माण होत आहे. आपण उदाहरणादाखल आपल्याला काही सांगता येईल, की शेड नेटमध्ये जर शेती केली, आपण पाहतो की 4 गुंठे, 10 गुंठे, 20 गुंठ्यामध्येही लाखोचं उत्पादन घेणारे बरेच शेतकरी आहेत, की अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान आता शेतीमध्ये आलेलं आहे आणि त्याचा उपयोग जर शेतकऱ्यांनी केला, तर निश्चितच आपल्याला असं दिसून येईल, की शेतकऱ्यांना एक चांगलं उत्पादन त्यातून मिळेल आणि एक खात्रीची किंमत मिळून त्यांचं उत्पन्न वाढून त्यांचा राहणीमानाचा दर्जा या धोरणामुळे वाढू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बाजारातील वाढाव्यात किंवा पुरवठ्यात वाढ करणे. आपण पाहतो की शॉर्टेजही परवडत नाही. मागणी जास्त असेल, पुरवठा कमी असेल, तर शासन तशा प्रकारची पीक पद्धती घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक योजना आणत असतं. मधामध्ये आपण पाहतो की 5-7 वर्षापूर्वी तूर डाळीचं खूप शॉर्टेज होतं आणि तूर डाळ आपण पाहतो की ती ₹200 ₹300 किलोवर गेली होती आणि तीही भेटत नव्हती आणि म्हणून शासनाने प्रोत्साहनात्मक योजना आणली की तूर डाळीच्या हमी भाव वाढवले. त्याचबरोबर खरेदी करण्याची गॅरंटी दिली. त्याचबरोबर बी-बियाणं शेतकऱ्यांना पुरवठा केला आणि आपण पाहतो, की त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला ह्या प्रोत्साहनात्मक योजनांमुळे, की शेतकरी तुरीच्या लागवडीकडे वळले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आपल्याला दिसून येतो. आज आपण पाहतो, की तुरीला शासकीय पातळीवर चांगल्या प्रकारची किंमत देण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे बाजारातील जो विक्रीसाठी आणलेला माल आहे, त्याच्यामध्ये पुरवठा आणि मागणी समतोल ठेवण्याचं कार्य शासकीय पातळीवर होत असतं. पुरवठा कमी पडला तर शासन तशा प्रकारच्या प्रोत्साहनात्मक योजना अवलंब करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन करतं आणि तशा प्रकारचं पीक घेऊन शेतकरी आपलं पाहतो की आपण त्याला सपोर्ट करतात आणि त्यातून उत्पादन आणि उत्पादकता वाढून त्यांना लाभ झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर कमी उत्पन्न असलेल्या गरीब जनतेला योग्य किमतीवर अन्नधान्य देण्याची व्यवस्थाही शासन करत असतं, की शेतमाल स्वतः शासन खुल्या मार्केटमध्ये खरेदी करतं आणि हा शेतमाल खरेदी केलेला गरीब लोकांना आपण पाहतो, की रेशनिंगच्या माध्यमातून किंवा स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून
ते गरिबांपर्यंत पोहोचण्याचं कार्य शासकीय पातळीवर होत असतं. थोडक्यात की बाजारपेठेमध्ये शेतमालाच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल कसा निर्माण होईल? किमतीमध्ये फार बदल होणार नाहीत. ती स्थिर कशी राहतील किंवा शेतकऱ्यांना हमी किंमत कशी मिळेल यासाठी शासकीय पातळीवर शेतीविषयक किंमत धोरणातून प्रयत्न करत असलेलं आपल्याला दिसून येतं. या अनुषंगाने आपल्या भारतामध्ये आपण पाहतो, की 1965 मध्ये मूल्य आयोगाची स्थापना झालेली आहे. नंतर त्याचं नाव बदललेलं आहे. कृषी खर्च व मूल्य आयोग अशा प्रकारचं नाव पुन्हा त्यामध्ये ते बदल करून त्याचं आपण पाहतो की आता बऱ्याच प्रमाणात वस्तूच्या उत्पादन खर्च काढत असताना बऱ्याच गोष्टी आता लक्षात घेऊन एक चांगली अ, उत्पादन खर्च निघणारी किंमत अ, अ, आधारभूत किंमत देण्याचा शासकीय पातळीवर या अ, अ, धोरणातून प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आपण पाहतो की आज शेतीचं उत्पादन हे बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. एक काळ असा होता की आपल्याला अन्नधान्याची देखील आयात करावी लागत होती. आपण पाहतो की शासकीय धोरण अनुकूल असल्यामुळे भारतामध्ये 1966-67 ला हरित क्रांती घडून आली आणि त्यानंतर आपण पाहतो की शेती करण्याच्या पद्धतीत तंत्रज्ञानामध्ये बदल होऊन, त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होऊन शेतीमध्ये प्रचंड उत्पादन वाढलेलं आहे. आज आपण पाहतो की भारत तर अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच, पण आपण शेतमालाची निर्यात देखील खूप मोठ्या प्रमाणात करतो. आपण पाहतो की आज आपण शेतीचं भूमिका जर पाहिली तर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 17 ते 18% रोल जी-डी-पीमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो, की हे चांगलं एक प्रमाण आहे किंवा देशाच्या निर्यातीमध्ये शेतमालाचं प्रमाण मोठ्या फार प्रमाणात असलेलं आपल्याला दिसून येतं आणि हे सगळं आपल्याला लक्षात येईल, की शासकीय पातळीवरील अनुकूल असं शेतकऱ्यांना अनुकूल असं धोरण आणि त्या धोरणाचा एक अनुकूल परिणाम किंवा त्याचा झालेला शेतकऱ्यांना लाभ असं आपल्याला म्हणता येईल. तर त्याचबरोबर शासकीय पातळीवर अ, वेगवेगळे इतरही प्रयत्न केले जातात. किंमत स्थिरीकरण मंडळाची स्थापना करून, मध्यवर्ती सल्लागार मंडळाची स्थापना करून, किंमत देखरेख विभागाची स्थापना करून शासन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून अ, शासन अ, वे शेतमालाच्या किमतीतील स्थिरीकरण आणण्याचा प्रयत्न करत असलेलं आपल्याला दिसून येतं. तशा प्रकारचं वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्दिष्ट शासन ठेवतं, की यावर्षी शेतमाला अन्नधान्याचं उत्पादन एवढं होईल आणि त्याचं नियोजन कसं करायचं, त्याचं वेगवेगळे यंत्रणाच्या माध्यमातून हे सगळं नियोजन केलं जातं आणि आपण पाहतो, की त्याचाच परिणाम आज आपण पाहतो, की भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका ही महत्त्वाची आहे. तुम्हाला सांगायला विशेष आनंद वाटेल, की आज कोरोनाच्या काळात फक्त कृषी क्षेत्र हे पॉझिटिव्ह म्हणजे प्लसमध्ये आहे. बाकी आपण पाहतो की औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र हे कोरोनामुळे अडचणीत आलेलं आहे किंवा जी-डी-पीतील याचं आज आपण पाहतो की -23% 24% याचा आता दर मायनस दर म्हणजे घटता दर झालेला आहे. जी-डी-पीमध्ये मोठ्या फार प्रमाणात घट झालेली आहे. तर आणि कृषी उत्पादन मात्र वाढलेलं आहे. कृषीचा विकास दर आपण पाहतो की 3 ते 4% वर आहे प्लसमध्ये. पण उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास दर हा -24% झालेला आपल्याला दिसून येतो. तर अ, हे जे आज आपल्याला दिसून येतं ते शासकीय धोरणामुळेच दिसून येतं, की शासनाने या कोरोनाच्या कालावधीत देखील शेतीची कुठलीही कामे बंद ठेवलेली नाहीत आणि त्याचा परिणाम आपण पाहतो, की शेतकऱ्यांवर त्याचा फार प्रतिकूल परिणाम झाला. थोडाफार किमतीत बदल झाला. किमती शेतमालाच्या पडल्या, परंतु आपण पाहतो की तेवढं नुकसान झालेलं नाही. नुकसान तर सर्वांचंच झालेलं आहे, परंतु तुलनात्मक आपण पाहतो की शेतीनं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवलेलं आहे. आपण पाहतो की सर्वात महत्त्वाची जी मानवाची गरज आहे ती अन्नधान्याची आहे आणि अन्नधान्य जर नाही मिळालं, तर माणूस जिवंत जगूच शकत नाही आणि ते मिळण्याचं किंवा ते मिळवून देण्याचं कार्य शेतकरी रात्रंदिवस त्यांच्या शेतात राबत असतो आपल्यासाठी आणि आपल्याला ते स्वस्त किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याचं कार्यही करतो आणि म्हणून आपण पाहतो की नाही म्हटलं तरी शेतकऱ्यांचं सगळा मोबदला हा फार कष्टाचा असतो आणि म्हणून त्यांना आपण सॅल्यूट केलाच पाहिजे, त्यांना मानलंच पाहिजे. तिथं कुठलेही
किमतीमध्ये किंवा बोगस असं काही होत नाही. आपण पाहतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न हे प्रामाणिक असतं, त्याच्या कष्टातून येतं आणि म्हणून शेतकरी राजा, त्याचे उपकार आपण मानले पाहिजे. कारण तो आपल्याला जगवतो. जगण्यासाठीचं जे अन्नधान्य त्याच्या कष्टातून आपल्याला जे मिळतं, ते त्याचे आपण पाहतो की त्याची उपकार म्हणूया की अर्थव्यवस्थेवर बऱ्याच फार प्रमाणात होत असतात. कारण एवढे कष्ट दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही. कारण अनिश्चितता आपण पाहतो की शेती पिकवण्यामध्ये अनेक संकट असतात. या संकटाचा सामना करू नये शेतकरी शेती करतो आणि अन्नधान्याचं पीक घेतो आणि ते इतर समाजांना सर्व देशातील जनतेला समाधानाचं जगवण्याचा प्रयत्न करतो. तर हा त्याचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. म्हणूनच आपण पाहतो की शासकीय पातळीवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देता येईल यासाठी विशेष असे प्रयत्न झालेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे विविध पातळीवर शासन प्रयत्न करतं. शेतमाल किंमत स्थिरीकरण ठेवण्याच्या अनुषंगाने आपण पाहतो. त्याचबरोबर शेतीला भांडवलाचा पुरवठा योग्य प्रमाणात कसा करता येईल यासाठी शासन बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करतं. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतीमध्ये तंत्रज्ञानात्मक सुधारणा करण्यासाठीचे अनुदानावर तंत्रज्ञानाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करतं. सिंचन व्यवस्थेसाठीही आपण पाहतो की वेगवेगळ्या पातळीवर शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर झालेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत शेती उत्पादन आणि उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न आपण पाहतो की बीजेपी गव्हर्नमेंटनं आता शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यानुसार शासकीय धोरण अनुकूल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे लाभ आपल्याला आपण पाहतो की शेतीमध्ये दिसून येत आहे. शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि आज आपण पाहतो की शेतकऱ्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर झालेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात की शेतमालाच्या किमतीतील चढ-उतारावर नियंत्रण ठेवण्याचं काम शासन वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून किंवा आपल्या धोरणाच्या माध्यमातून करत असतं, की ज्यामुळे म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की आज हे प्रयत्न निश्चितच शासकीय पातळीवर चांगल्या प्रकारचे होत आहेत आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. म्हणून आज आपण पाहतो की भारतामधील शेतीचं उत्पादन हे प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याचा काही प्रमाणात नफाही आता शेतकऱ्यांना होत आहे. तर अशा प्रकारचे एक अनुकूल वातावरण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीच्या विकासाच्या संदर्भात शासकीय धोरणामुळे म्हणा आणि शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे म्हणा, या दोन्ही गोष्टी अनुकूल झाल्यामुळे म्हणा, की आज आपण पाहतो की शेती क्षेत्र बऱ्यापैकी शेती क्षेत्राचा विकास दर हा वाढलेला आहे. हा अनुकूल बदल आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी एक चांगलं वातावरण तयार करणारं आपल्याला दिसून येतं, की आपण पाहतो की कोणत्याही देशाचा विकास जर करायचा असेल, तर शेतीचा विकास झाल्याशिवाय राष्ट्राचा विकास करू शकत नाही किंवा होऊ शकत नाही आणि म्हणून या अनुषंगाने शासकीय पातळीवर शेतीला अनुकूल धोरण, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण कशा करता येईल, अशा प्रकारचं धोरण आखून शासकीय पातळीवर प्रयत्न होत आहेत आणि या प्रयत्नांचा लाभ शेतकऱ्यांना झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचा परिणाम आज आपण पाहतो की शेतीचा विकास दर हा वाढलेला आहे, प्लसमध्ये आलेला आहे आणि त्याचे अनुकूल फायदे शेतकऱ्यांना मिळत आहेत आणि त्याचा परिणाम एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढण्यामध्ये निश्चितच होईल, अशी अपेक्षा या ठिकाणी करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. आपण या क्लासला उपस्थित झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.